वेलकम टू ऑल. पर्पल हॅटच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर अजून तुम्ही पर्पल हॅटचं चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला भविष्यात आम्ही जास्तीत जास्त बेस्टमधले बेस्ट व्हिडिओ प्रोव्हाइड करू. ओके डिअर स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत युनिट नंबर 6ची ओव्हरव्ह्यू. ओके, लवकरच आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत युनिट नंबर 6चा व्हिडिओ. तत्पूर्वी वी विल गो थ्रू द ओव्हरव्ह्यू ऑफ युनिट नंबर 6 ऑफ सब्जेक्ट बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या मध्ये युनिट नंबर 6 जो आहे तो आहे कम्युनिकेशन सिस्टम. ओके, महत्त्वाचा टॉपिक आहे. व्हेरी इंटरेस्टिंग युनिट, व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक्स आर कव्हर्ड अंडर दिस युनिट. आपण बघूया, आपण जो मोबाईल वापरतोय, आपण जो लँडलाईन वापरतोय, आपण जे सर्व काही बघतोय कम्युनिकेशन जगामध्ये, सॅटेलाईट कसं काम करतं, हे सगळ्या बेसिक गोष्टी, चॅनल कोणते कोणते अवेलेबल आहे, व्हॉट इज मीन बाय कोॲक्सियल केबल, व्हॉट इज ऑप्टिकल फायबर केबल, व्हॉट इज वायफाय, व्हॉट इज ब्लूटूथ, ह्या पद्धती आपल्याला क्वेश्चन पडलेले असतात. तर हे वायरलेस कम्युनिकेशनचे जे मीडियाज आहे, डिफरंट टाईप्स ऑफ मोड्स आहे कम्युनिकेशनचे, सगळी माहिती आपल्याला ह्या युनिटमध्ये शिकायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा सिलेबस बघितला तर हा तुमचा सिलेबस आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह हा तुमचा सिलेबस आहे. इन शॉर्ट, ओके, हा तुमचा सिलेबस आहे विद्यापीठाचा. सो जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तुम्हाला बेसिक कम्युनिकेशन सिस्टमची ब्लॉक डायग्रॅम फार महत्त्वाची आहे. रिपीटेडली क्वेश्चन इन ईच अँड एव्हरी एक्झाम. हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत इन डिटेल. इन द अपकमिंग व्हिडिओज वी विल टेल यू दॅट हाऊ द ऑपरेशन ऑफ द ब्लॉक डायग्राम ऑफ डिफरंट systems, their operations and related question bank and question papers आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मोड्स ऑफ ट्रान्समिशन. ओके, त्याच्यानंतर कम्युनिकेशन मीडिया, व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वायर्ड अँड वायरलेस हे दोन टाईपचे मीडिया आहेत. वायर्ड अँड वायरलेस मीडिया. वायर्डवर भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे, हाऊ वायर्ड मीडिया वर्क्स. फॉर एक्झाम्पल ट्विस्टेड पेअर केबल आहे, कोॲक्सियल केबल आहे अँड ऑप्टिकल फायबर केबल आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर वेळा प्रश्न येतो, पण विद्यार्थ्यांना तो चार्ट कसा लक्षात ठेवायचा थोडं तर कन्फ्युजन होतं. मी तुम्हाला एक ट्रिक देईल, हाऊ टू रिमेंबर द चार्ट ऑफ स्पेक्ट्रम अलॉंग विथ देअर ॲप्लिकेशन्स. मग त्याच्यानंतर तुमचं मॉड्युलेशन प्रोसेस आहे, हाऊ AM अँड FM इज क्रिएटेड. आफ्टर दॅट महत्त्वाचा पार्ट आहे तो 4 ब्लॉक डायग्राम येतात. AM ट्रान्समीटर, AM रिसिव्हर, FM ट्रान्समीटर अँड FM रिसिव्हर. अँड लास्टली व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट, how your mobile is work, what is tower, what is cell site, okay, what is GSM, what is SIM. SIM stands for what? SIM हा लॉंग फॉर्म आहे, एक शॉर्ट फॉर्म एक लॉंग फॉर्मचा. तर कसं काय तयार झालं सगळं आपण बघूया अंडर दिस 2 टॉपिक्स. सो डिअर स्टुडंट्स, वेट अँड सून यू विल गेट युअर व्हिडिओ ऑफ युनिट नंबर 6. बिफोर दॅट, सी हिअर, आय विल टेल यू वन बाय वन what will be the coverage of unit number 6. Very first of all, तुम्हाला हा प्रश्न कायम येतो. तुम्ही जर जुने पेपर बघितले विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉक डायग्राम ऑफ बेसिक कम्युनिकेशन सिस्टम किंवा त्याला आपण म्हणतो एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टम. ओके, एलिमेंट्स. ओके, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टम. हा क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. सिंपल, याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर 5 ब्लॉकमध्ये पहिला ब्लॉक आणि हा 5वा ब्लॉक, इनपुट ट्रान्सड्यूसर. आपण शिकलो ट्रान्सड्यूसर इन युनिट नंबर 5 म्हणजे सेन्सर. ऑपोजिटला काय येणार आहे मग? आउटपुट ट्रान्सड्यूसर. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी टेक्निक देतोय, हाऊ टू रिमेंबर द ब्लॉक डायग्राम. इनपुटला इनपुट ट्रान्सड्यूसर आहे, तर आउटपुटला आउटपुट ट्रान्सड्यूसर आहे. त्याच्यानंतर डेटा जो पाठवायचा आहे मला, कशा थ्रू पाठवणार आहे मी? ट्रान्समीटर. व्हॉट इज अबाउट ट्रान्समीटर? अपोजिट ऑफ ट्रान्समीटर घेणारा रिसिव्हर. आणि डेटा पाठवायचा आहे मला. सो आय विल रिक्वायर सम चॅनल, कम्युनिकेशन मीडियम. मधला ब्लॉक कोणता आहे? कम्युनिकेशन मीडियम किंवा कम्युनिकेशन चॅनल. तर ही ब्लॉक डायग्राम तयार झाली विद्यार्थी मित्रांनो. ब्लॉक डायग्राम इज रेडी. सो व्हॉट इज युअर इनपुट? युअर इनपुट इज युअर इन्फॉर्मेशन.
ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट, इमेजेस, म्युझिक एक्सेट्रा. सो इनपुट इन्फॉर्मेशन आणि ती परत आपल्या इकडे भेटते, तिथं आपली ओरिजिनल इनपुट इन्फॉर्मेशन परत भेटते आपल्याला. मित्रांनो, BXCचे व्हिडिओ तुम्ही बघताय, तुम्हाला नक्की आवडले असतील, डिटेलमध्ये शिकायचे असतील तर पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये हे व्हिडिओ लेक्चर फुल डिटेलमध्ये आम्ही दिलेले आहे. तसेच IMP क्वेश्चन आहे, पेपर सोल्युशन आणि मागच्या नोट्स वगैरे, मागचे प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. सो आपल्या ॲपवरनं हा BXC पूर्ण डिटेलमध्ये शिका. पुस्तक पण घेऊ नका, जेवढं ॲपवर दिले तेवढंच करा, तेच पेपरला येणार आहे आणि तुम्ही गॅरंटेड तुमचा BXC हा स्कोर करशाल. सो मित्रांनो, BXC 100% गॅरंटेड स्कोर करा. त्यासाठी पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्टडी करा. त्याला रिव्हर्स बॅक ओरिजिनल जी पाठवली होती ती इनपुट इन्फॉर्मेशन. सो इन दिस वे दिस ब्लॉक डायग्राम इज डिझाईन. जर लॉजिकली जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवलं तर आपण लक्षात ठेवू शकतो डायग्राम, घाबरायची जरूरत नाही आहे. अँड इन आवर डिटेल व्हिडिओ आय विल एक्सप्लेन ऑपरेशन ऑफ ईच अँड एव्हरी ब्लॉक. त्याच्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर होईल. हे प्रोग्राम आपण त्यामध्ये शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट जर आपण बघितलं पुढचा पार्ट जो आहे तो आहे सिम्पली मोड्स ऑफ ट्रान्समिशन. मोड्स ऑफ ट्रान्समिशन आजकाल बघा विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ पण आहे, मोबाईल आहे, टेलिव्हिजन आहे, वॉकी टॉकी आहे. पण सगळ्यांचं मोड्स बघा कसे वेगवेगळे. मोबाईलवर फक्त नॉर्मल जर बघितलं तर रेडिओ बघा कसा काम करतो. रेडिओवर फक्त सिग्नल येतोय, आपण फक्त ऐकू शकतो. वी कॅनॉट गिव्ह द रिप्लाय, नो रिप्लाय. टी व्हीवर बघा आपण फक्त ऐकू शकतो. देर इज नो प्रोव्हिजन ऑफ रिप्लाय. व्हेरॅज इन वॉकी टॉकी येतं पण आणि जातं पण. देर इज अ ट्रान्समिशन अँड रिसेप्शन बट नॉट सायमल्टेनियसली. व्हेरॅज इन मोबाईल सायमल्टेनियस कम्युनिकेशन. सो दीज आर द डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्समिशन. त्याला नाव दिलं त्यांनी सिम्प्लेक्स, जे रेडिओ, ओके, हाफ डुप्लेक्स म्हणजेच काय तर तुमचा वॉकी टॉकी, फुल डुप्लेक्स मोबाईल फोन. In this way there are different modes of transmission. Okay, we are going to study. Now in detail video we will see the block diagram. Very small block diagram is there, or small symbolic diagram is there. We will write one definition in 1 to 2 lines, diagram and their application. So this is the question of 6 marks we can write for very easily and it is very understandable. Okay, after that communication media. Now mode is okay, बट मला डेटा पाठवायचा आहे तर माझ्याकडे माध्यम काय, त्याला म्हणतो आपण चॅनल, किंवा त्याला आपण म्हणतो मीडिया किंवा मीडियम, कम्युनिकेशन मीडियम. ओके, नाऊ ऑब्वियसली देर आर 2 मीडियम्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक आहे वायर्ड, म्हणजे त्याला आपण म्हणतो गायडेड, प्रॉपर लाईन असते, आणि त्याला तिचं नाव आहे लाईन मीडियम. किंवा दुसरा टाईप आहे वायरलेस, त्याच्यानंतर त्याला म्हणतात दुसरं नाव आहे जसं अनगाइडेड, और लाईनला दुसरं नाव आहे रेडिओ. सो हे 2 माध्यम आहे आपल्याकडे अवेलेबल. जर वायरची जर गोष्ट केली, वायर थ्रू सुद्धा डेटा जाऊ शकतो. आपण वापरतोय, आपल्या घरी DTH आहे बरोबर, सेट टॉप बॉक्स आहे. DTH पासून तर सेट टॉप बॉक्समध्ये डेटा येतोय, तो कसा थ्रू येतोय, कोएक्झियल केबल. कशा थ्रू येतोय, कोएक्झियल केबल. तर ती एक केबल झाली. आपण जे इंटरनेट वापरतोय डे टू डे लाईफमध्ये, भारतात सगळीकडे जाळं पसरलं इंटरनेटचं जाळं. तो डेटा कशाने जाता येतोय, रोड साईडला बघा एक जाड केबल असते कलरफुल, रोड साईडला काम चालू असतात, ती आहे ऑप्टिकल फायबर केबल, OFC. इंटरनेटसाठी वापरतात, बॅकबोन ऑफ इंटरनेट. आणि लँडलाईन वगैरे, लँड कनेक्शन्स हे लँडलाईन वगैरे त्या ठिकाणी वापरतात ट्विस्टेड पेअर केबल. ओके, सो इन आवर अपकमिंग video or in our syllabus we will cover the constructions or diagrams of these all types of cables, their features, their applications, okay, and their comparison also you can write. We will cover the comparison also in terms of definition, construction, costing, okay, speed, noise effect, etc. जर आपण गोष्ट केली वायरलेस मीडियाची, सो वी हॅव डिफरंट वायरलेस मीडियाज लाईक रेडिओ वेव्स, इन्फ्रारेड वेव्स, ओके,
इन्फ्रारेड तुमचं नंतर येईल. ओके, त्याच्या पहिले मायक्रोवेव्स, and third is infrared waves. Okay, so dear students, when we talk about the wireless communication, there is a term frequency is there. Frequency, so they are work on a different frequency. त्याच्यामुळेच त्यांचा विभाग झालेला आहे. ओके, तर रेडिओ वेव्स आर वर्क ऑन द फ्रिक्वेन्सी फ्रॉम 30 हर्ट्स म्हणजे एकदम लोअर हर्ट्स टू 3 GHz. ह्याच्यामध्ये येणारे सगळे ऑपरेशन्स हे रेडिओ वेव्हचे ऑपरेशन्स आहे. तुमचं FM आलं, TV ब्रॉडकास्टिंग आलं, मोबाईल कम्युनिकेशन आलं, बाकीचे जे आपण वापरतोय सध्या ब्लूटूथ वगैरे, हे सगळं काही जे आहे वायफाय वगैरे, हे सगळं तुमचं चालतं रेडिओ वेव्सवर. मायक्रोवेव्समध्ये 2 प्रकार येतात, टेरेस्ट्रियल कम्युनिकेशन अँड सॅटेलाईट कम्युनिकेशन. इट वर्क्स फ्रॉम 3 GHz टू 300 GHz पर्यंत. आणि इन्फ्रारेड काम करतं मोर दॅन 300 GHz फ्रिक्वेन्सीवर चालणारे ॲप्लिकेशन्स. तर आपण सगळं बघूया इन आवर डिटेल व्हिडिओ. आता महत्त्वाचा पॉईंट येतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा IEEE स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बँड. आता आपण म्हणतो ना, जसं बघितलं आता की देर इज अ रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज ओव्हर विच देर आर डिफरंट ॲप्लिकेशन्स आर देअर. फ्रिक्वेन्सी रेंज स्टार्ट फ्रॉम द हर्ट्स अप टू द सम टेराहर्ट्स और सम गीगाहर्ट्स, टेराहर्ट्स. आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी काही ॲप्लिकेशन डिसाईड केलेले आहे किंवा म्हणू शकतो आपण डिफरंट ॲप्लिकेशन्स वर्क्स ऑन द डिफरंट फ्रिक्वेन्सीज. तर गव्हर्नमेंटने याची बँड केलेली आहे. एक स्टँडर्ड त्याचे बँड्स आहे, त्याला ती संस्था आहे IEEE इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. ते डिसाईड करतात की कोणत्या बँडला काय काम होईल. त्याचा टेबल तुम्हाला एक्झामला लिहायचा असतो. तो टेबल तुम्हाला 6 मार्काला विचारतात IEEE स्पेक्ट्रमचा. त्या तुमचं येऊन जाईल सिरियल नंबर, समजा नेम ऑफ बँड, त्या बँडचं नाव काय, त्या बँडची फ्रिक्वेन्सी रेंज काय, आणि त्याचं ॲप्लिकेशन काय. आणि वन मोर दे इज अ वेव यू कॅन राईट द वेवलेंथ ऑल्सो, दॅट इज लॅम्बडा वेवलेंथ. ओके, समजा बँड नंबर 1 घेतला, लो फ्रिक्वेन्सी 30 हर्ट्स टू 300 हर्ट्स, त्याचं ॲप्लिकेशन. दुसरा येईल तुमचा व्हॉइस फ्रिक्वेन्सी. तिसरा व्हेरी लो फ्रिक्वेन्सी, एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी, व्हेरी लो फ्रिक्वेन्सी, मीडियम फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी, सुपर हाय फ्रिक्वेन्सी. सो त्याचा डिफरंट बँड्स. आणि हे 0 एक एकने वाढत जातं. 300 हर्ट्स ते 3 kHz, 3 kHz टू 30 kHz, 30 kHz टू 3000 kHz म्हणजे 3 MHz. तर ह्या पद्धतीने हा टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. फक्त मी तुम्हाला लॉजिक सांगेल हाऊ टू रिमेंबर दिस टेबल अँड देअर ॲप्लिकेशन्स. ओके, वेवलेंथ पण कशी काढायची, त्याचा फॉर्म्युला आहे, वेवलेंथ इज इक्वल टू C/F. ओके, whereas C is what? 3 × 10⁸ स्पीड ऑफ लाईट अपॉन फ्रिक्वेन्सी. यू कॅन कॅल्क्युलेट द लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ काढू शकतो आपण. सो इन दिस वे वी कॅन ड्रॉ दिस टेबल व्हेरी इझिली विथ व्हेरी प्रॉपर अंडरस्टँडिंग. ओके, सो दिस इज वॉट अवर सिलेबस पार्ट. नाउ इन द नेक्स्ट सेशन, second part of the syllabus is what? AM and FM. Okay, before that there is a one process is there, we have to go through that, modulation process. फार महत्त्वाचा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो हा मॉड्युलेशन. Now what is modulation? What are the need of modulation? List the need of modulation असा क्वेश्चन आलेला आहे. और what is the need of modulation? सो मॉड्युलेशनची प्रोसेस समजून घेऊ आपण, त्याची डेफिनेशन, त्याची डायग्रॅम, why it is required, need of modulation and types of modulation, AM and FM, amplitude modulation and frequency modulation. नेटमध्ये 5 ते 6 पॉईंट आहे. ओके, डेफिनेशन डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला 6 मार्काला हा क्वेश्चन येतो विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट इज मॉड्युलेशन, व्हॉट इज द नीड ऑफ मॉड्युलेशन, मेन्शन इट्स टाइप्स. ओके, जर डिटेल विचारलं की एक्सप्लेन एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन अलॉंग विथ सम डेफिनेशन्स आर देअर. एक्सप्लेन FM म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. सो वी हॅव definition of the same, we have waveforms of the same. Okay, we have some terminologies like modulation index M, in case of M with a frequency deviation, okay, deviation ratio वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. असे डिफरंट गोष्टी आहे आपल्याला जे आपण मेन्शन करू शकतो सेपरेटली.
So we will see also types of modulation and their definitions. After that, as I told you, signal तयार झाला. In communication system, modulation is very important process. Without modulation, you cannot send a signal at a long distance. After modulation, तो पाठवायचा आहे. समजा मी AM वापरलं, म्हणजे amplitude modulation वापरलं, तर त्याला म्हणतात, पाठवलेला म्हणतात AM transmitter आणि AM receiver. If I use frequency modulation process for the modulation purpose, it is called as a frequency modulation FM transmitter, FM receiver. या 4 ब्लॉक डायग्राम तुम्हाला एक्झामला करायचे आहे. 2 जवळपास विचारतात ऑर्बिटमध्ये, कधी कधी 1 पण कधी 2 पण विचारतात ऑर्बिटमध्ये. आपल्या 4ही करून घ्यायचे ब्लॉक डायग्राम. आणि मी तुम्हाला ट्रिक सांगेल, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. ब्लॉक डायग्रामची साईजवर जाऊ नका. 5, 6, 8 ब्लॉक राहू शकतात, पण रिपीटेड ब्लॉक्स आहे. तर तुमचं जर क्लिअर झाला कन्सेप्ट की काय लॉजिक आहे, कसं काय इनपुट, कसं काय आउटपुट आहे. सो यू कॅन ड्रॉ द डायग्राम इझिली विदाउट एनी प्रॉब्लेम. ओके, तर आपण बघणार आहोत डिटेलमध्ये त्याची ब्लॉक डायग्राम 1 by 1. आणि सेम ब्लॉक रिपीट होणार आहे त्याच्यामध्ये, की हाऊ कॅरियर इज जनरेटेड, हाऊ इट मॉड्युलेशन इज डन, हाऊ TX मीन्स ट्रान्समिटर इज यूज फॉर द ट्रान्समिशन पर्पज एक्सेट्रा. अँड फायनली इन द लास्ट सेक्शन ऑफ द नंबर 6, व्हेरी इंटरेस्टिंग, वी विल सी हाऊ जे आपण मोबाईल वापरतो विद्यार्थी मित्रांनो, त्या मोबाईलमध्ये तो मोबाईल इक्विपमेंट म्हणजे आपला मोबाईलमधला सिम, आपल्या आजूबाजूचे टॉवर्स, त्याला आपण म्हणतो एंटिनाज, हे कसे काम करतात. सॅटेलाईट जे आपण ऐकतो, सॅटेलाईट कसं काम करतं, व्हेरी सॅटेलाईट सिच्युएटेड. ओके, व्हॉट इज GSM टेक्नॉलॉजी, जे आपण म्हणतो GSM कार्ड आहे माझं. व्हॉट इज GSM टेक्नॉलॉजी, कॉल कसा थ्रू होतो, मोबाईल टू मोबाईल, मोबाईल टू लँडलाईन, व्हॉट इज मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिस, व्हॉट इज टेलिफोन सेंट्रल ऑफिस. ओके, या सगळ्या गोष्टी, ह्याच्या बेसिक गोष्टी ॲज अ इंजिनियर वी शुड नो. ओके, सो अंडर दिस युनिट एक्झामला 2 क्वेश्चन काय येतात. ब्लॉक डायग्राम ऑफ सेल्युलर सिस्टम, तर ब्लॉक डायग्राम किंवा आर्किटेक्चर वी कॅन से दॅट, और आर्किटेक्चर कसं काम करतं आहे आर्किटेक्चर. किंवा सेम दुसरा क्वेश्चन येतो ऑपोजिटमध्ये, आर्किटेक्चर ऑफ GSM ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल सिस्टम, GSM सिस्टम. ओके, सो इन आवर अपकमिंग videos, in different part, in small videos, I will share, I will tell you, I will explain each and every point of syllabus in detail. Simultaneously, I will share the notes of the same. I will share the question bank and old question papers along with you. So dear student, be ready for our next video, and the title is of that video is what? Unit number 6, communication system. So till all the best, we will meet soon. थँक्स अगेन. हा युनिट तुम्ही बघितला, तुम्हाला नक्की आवडला असेल, कॉन्फिडन्स आला असेल की येस मला आता हा सब्जेक्ट नक्की स्कोर होतो. सो मित्रांनो, याच सब्जेक्टचे अजून रिमेनिंग युनिट्स तुम्हाला असेच डिटेलमध्ये फ्रीली बघायचे असतील तर आपलं पर्पलॅट जे यूट्यूब चॅनल आहे ते लगेच सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे बघा, प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये या सब्जेक्टची प्लेलिस्ट बघा. त्या प्लेलिस्टमध्ये बाकी रिमेनिंग युनिटचे सुद्धा असे डिटेल फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते पूर्ण बघा. आणि तुमचा हा सब्जेक्ट नक्की 100% गॅरंटेड पर्पलॅट ॲप्लिकेशन आणि पर्पलॅट यूट्यूब चॅनल सोबत स्कोर करा. तसंच तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.